नमस्कार, मी कमलाकर शेणॉय. मी आज अँटी करप्शन ब्युरो हेडक्वार्टर्सच्या बाहेर उभा आहे. आज मी ह्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन करत आहे की अँटी करप्शनचे DG, या अँटी करप्शन हा स्पेशल ब्रांच आहे आणि त्या डिपार्टमेंटला 2022 फेब्रुवारीपासून आजपर्यंत म्हणजे 2.5 वर्ष 30 महिने DGच नाही आहे आणि ॲडिशनल चार्जेस आहेत. फक्त 3 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर टू एप्रिल ह्याच्यात एक DG होते. फक्त म्हणजे गेल्या 30 महिन्यात फक्त 3 ते 4 महिने DG अँटी करप्शन होते, बाकी DG नव्हतेच अँटी करप्शनला. तर अशा प्रकारे अँटी करप्शन कसं काय काम करू शकतं? कालच मी इन्फॉर्मेशन कमिशनरच्या ऑफिसमधलं आपल्याला पोझिशन दाखवली की 30% स्टाफ आहेत, तर इन्फॉर्मेशन कमिशनर कसं काम करू शकतो? आणि आज अँटी करप्शनमध्ये पण मी मुंबई युनिटबद्दल बोलतो, बाकीच्या कुठल्या युनिटबद्दल बोलत नाही. मुंबई युनिटमध्ये 22 ACP पाहिजेत, तिथे फक्त 11 आहेत. आज गेले 1 महिने झाले भरती जाऊन, पण इथे 11च आहेत. 35 का 36 PIची पोस्ट आहे, पण आहे 15. मग अँटी करप्शन कामं कशी करणार? लोकांना विश्वास कसा येणार? तर माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र साहेबांना की आपण भरती करावी. आज कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेलो, कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो, तो भरती होत नाही आहे. गेल्या 2016-17 पासून भरती झालेली नाही आहे आणि प्रत्येकांचा स्टाफ जो आहे तो 50-60% आला आहे. आणखी पुढच्या वर्षापर्यंत जर असं राहिलं तर अख्खं कोलमडून जाईल, सिस्टमच कोलमडून जाईल. जे महाराष्ट्राचं नाव आहे, आज देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एवढे हुशार आहात, तुम्ही आमच्यासाठी भरपूर काय कामं केली आहेत. शिंदे साहेब तुम्ही आमच्यासाठी भरपूर काय कामं केली आहेत. मग आज ह्या गोष्टीमध्ये तुम्ही का पाठी येत आहे? का लोकांच्या समोर तुम्ही असं दाखवताय की तुम्ही भरती करत नाही? का लोकांच्या समोर असं की स्टाफ शॉर्टेज दाखवताय? आणि जिथे तुम्ही बिल्डिंग बांधलात, ब्रिजेस बांधलात, ते मेंटेनन्स करायला तर पाहिजे. म्युन्सिपाल्टीमध्ये 60%, जवळ 50% स्टाफ नाही आहे, डॉक्टर्स नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, फायर ब्रिगेडमध्ये माणसं नाही आहेत. मग अशा प्रकारे महाराष्ट्र कसं चालणार? मुंबई कशी चालणार आहे? त्यामुळे आपल्याला नम्र विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी भरावा आणि स्पेशली अँटी करप्शनमध्ये एक DG द्यावा जो फुल टाईम आहे. इथे कामं भरपूर आहेत आणि ऑफिसर्स जे आहेत ते 50% PI, 50% ACP जे आहेत तिथेही भरती करावी. आपल्याला नम्र विनंती आहे. मी आपला सेवक आहे आणि ह्या माध्यमातून मी आपल्याला सर्व लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे मी आपल्या नजरेस आणू शकतो, ज्यामुळे आपण योग्य ती कारवाई करून जे काही चुकत असेल किंवा जे काही लोकांना त्रास होत असेल त्याबद्दल इमिजिएटली ॲक्शन घ्याल आणि तुमच्या नावाला आणखी 4 चांद लागो म्हणतात तसं तुमच्या आणखी प्रगती हो, आणखी तुम्ही पुढच्या इलेक्शनला जितो, अशी आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो की जरूर स्टाफ वाढवा आणि प्रत्येक ठिकाणी स्टाफ वाढवा. स्टाफ नसेल तर काही होणार नाही. आपण किती 1200 रुपये कोणाला दिलेत आणि घरी जर माणूस उपाशी असेल, त्याला नोकरी नसेल, तर 1200 रुपयाचे त्या बाई घेऊन काय करणार आहे? ते गॅस घेऊन काय करणार आहे? तर आपण नोकरी द्यावं आणि हे 1200 रुपयाचं बंद करावं. हे लोकांचं मत आहे की आपण 1200 रुपये लोक देऊन जिथे शाळा बनवायचे आहेत, कॉलेजेस बनवायचे आहेत, हॉस्पिटल्स बनवायचे आहेत, पोलीस स्टेशन्स बनवायचे आहेत, ते काही न करता 37,000 कोटी आपण वाटत आहात, ज्यातना जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होत नाही आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या 50 वर्षात तुम्हाला नेहमी पैशाचा शॉर्टेज राहील आणि आणखी आपली व्यवस्था कोलमडू शकते. म्हणून आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे की अँटी करप्शनचे जेवढे ऑफिसर्सची भरती आहे ते कंप्लीट करा. BMC, SRA, म्हाडामध्ये जे कमी आहेत ते भरती करा आणि ह्या मुंबईला आणि या महाराष्ट्राला वाचवावं ही आपल्याला नम्र विनंती. जय हिंद आणि देव तुमचं भलं करू.